मोबाईलमध्ये आरसा आणि आरशामध्ये आपल्याला बघणे हे अनिवार्य. तर नमस्कार, मी तेजा. आज आहे आपल्या 100 दिवस 100 मिनी ब्लॉगचा 42वा दिवस. आज करिअरच्या प्रेशरमुळे रात्रभर स्वप्न बघून सकाळी सकाळी जिमला आलो. मला जरी करिअरचं प्रेशर असलं तरी छोटू त्याच्या एअर प्रेशरची ताकद लावून मशीनवरचे स्टिकर काढत होता आणि आपले आतडे फाटून गेलेल्या शरीराला थोडासा क्रेटिन नावाच्या आम्ल पदार्थाचा सहारा दिला आणि थेट घरी जाऊन झोपलो. आता जिमवरून आल्या आल्या थोडा आराम करावं म्हणलं होतं, पण आईने सकाळी सकाळी आपल्याला गरम गरम शिव्या दिल्या. हा, कारण घरच्यांचा आपल्यावर थोडं जास्तच प्रेम आहे. आपल्या लकडेल्या शरीराला नित्य भाऊचा व्हायरल झालेला सत्तू शेक बनवून थोडासा अन्नाचा सहारा दिला आणि तयार झालो आणि थेट नागेश भाऊंना घेऊन चप्पल घ्यायला गेलो. तिथं गेल्यावर आयुष्यभरात खाल्लेल्या सगळ्या चप्पलांची आठवण आली, म्हणून चप्पल कॅन्सल करून शूज घेतला. आता शूजचा भाव ऐकून माझ्या घरचे माझ्यापेक्षा तर शूजला जास्त भाव देतात असं वाटत होतं. मग थेट निघलो आपल्या हॉटेलकडे आणि आपली जिथं किंमत आहे त्या ठिकाणी जाऊन बसलो. सकाळपासून आता माझी आठवण आली का असं म्हणत लक्ष्मी पण मला शिव्या देत आहे असं वाटत होतं, म्हणून लक्ष्मीला चुपचापपणे पाणी ठेवून हॉटेलकडे निघलो. तेवढ्यात नांदेडचे जिजाऊ मेडिकल्सचे सर्व जगदीश भाऊ पावडे आपल्याला भेट देण्यास आले होते आणि त्यांचे नवीन घेतलेल्या दुचक्का वाहनाचे परीक्षण करण्याचे काम साई भाऊ पोगरे करत होते. पण आता एवढ्यामध्ये गाडीचा तोल गेला की गाडी चालवणाऱ्याचा हेच समजणं झाले. मग संध्याकाळी आपल्या परिवाराचा सदस्य बनण्यासाठी लॅब्राडॉग प्रजातीचे एक नवीन खेळाडू आले होते आणि आपल्या विस्कीने तिला दाखवून दिलं. तर आता या नवीन आलेल्या खेळाडूंचं स्वागत आम्ही कशा प्रकारे करते हे तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.